अर्ध्या रात्री आमचं पेट्रोल संपलं आणि आम्ही फसलो जंगलामध्ये. तर ते बघायच्या आधी आपली दिनचर्या बघा. तुमच्या भावाची सकाळ होते 9 वाजता. ब्रश वगैरे करून चहा पितो. चहा पिऊन झाल्यानंतर थोडं बाहेर फिरायला जातो. मित्रासंग गप्पा केल्यानंतर सरळ घरी जातो. घरी गेल्यानंतर सर्वात पहिले गरम पाणी घेतो आणि त्यानंतर आंघोळ करून घेतो. एवढं लवकर आंघोळ करण्याचं कारण हे आहे की आता माझी ड्युटी चेंज झाली. आता ड्युटी चालू झाली 11 ते 3. मग फटाफट तयारी करून घेतो. त्यानंतर माईला पण रेडी करून टाकतो. माईला रेडी केलंच होतं आणि गाडीवर बसलो तर तेवढ्यात आई म्हणे मला दवाखान्यात घेऊन जाय. मग काय बा निघलो. मग वसनगरला आईला घेऊन. आईचं चेकअप वगैरे झालं. तेवढं डॉक्टर म्हणे आईला सलाईन लावावं लागते. आता मी तर नव्हतं थांबू शकत. मग येलं उचलून आलं घरून. त्यानंतर आईला सलाईन वगैरे लावलं. मी निघालो मग सरळ घराकडे. घरी गेल्यानंतर भारताला घेऊन सरळ निघालो मग डिग्रसला. त्यानंतर आम्ही पोहोचलो हॉटेलमध्ये. तर भावानं मी करतो कन्हैया हॉटेलमध्ये काम. त्यानंतर देवाच्या पाया पडतो लागतो मग कामाला. आता माई ड्युटी चालू झाली 11 वाजता ते 3 वाजेपर्यंत. पहिले टेबल वगैरे लावून घेतो. त्यानंतर आणतो प्लेटा. त्याचं पाणी काढायसाठी त्याला उभं करून ठेवतो. माझ्या संग सकाळी करण पण आहे कामाला. त्यानंतर लागते दुसरं काम आहे कारंजातलं सर्व पाणी बाहेर काढायला लागते. मग काय बा 120 स्पीड पुरं टाकच खाली करतो. त्यानंतर वाजते भाऊ 3. मग 3 वाले पुरे पोरं येते कामावर. आता मला 3 ते 7 सुट्टी. मग 3 घंट्यात बाहेर दुनियादारीचे काम करतो. 7 वाजल्यानंतर डबल कामावर. मग आता चालू होते मग 7 ते 11 ड्युटी. 11 वाजल्यानंतर बस आम्हाला घरी जायची घाई. पोट्टे टेबल आणि खुर्च्या असे उचलते बस रापरीपत. सर्व उचलल्यानंतर आम्ही जेवण करून घेतो. जेवण झाल्यानंतर आम्ही निघतो मग घराकडे. तर आमचं गाव डिग्रसून 10 किलोमीटर आहे. तेवढ्या ड्युटीच्या पुढे माईचा पेट्रोल संपते. मला माईवर भरोसा आहे. घरापर्यंत नेते म्हणजे नेते. कशी वाटली माझी दिनचर्या कमेंट मध्ये नक्की सांगा. तर म्हणून म्हणतो भावानं थोडस सपोर्ट करा. बाय बाय भावानो.